नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर मग एक आज नवीन रेसिपी बघणार आहोत, कोथिंबीर मुटकुळे. आता हे कोथिंबीर मुटकुळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. सर्वात प्रथम इथे साहित्य घेतलेले आहे. त्यासाठी इथं आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि ताजी लसलशीत कोथिंबीर घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर मी गावठी घेतली आहे. त्यानंतर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे आणि लसणानंतर मी इथे जिरेपूड घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि लागणाऱ्या तिखटासाठी हिरव्या मिरच्या. ह्या हिरव्या मिरच्या प्रमाणात घ्यायच्या आहे. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्यानुसार. त्यानंतर आपण निवडून आणि धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित बारीक चिरायची आहे. मी दाखवत आहे अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी बारीक अशा पद्धतीने चिरून घेतली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पण चिरून घ्या. त्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि बारीक मिश्रण तयार करायचं आहे. अशा पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर ते व्यवस्थित कोथिंबिरीमध्ये मिक्स करायचं आहे. यामुळे आपली टेस्ट खूप छान लागणार आहे. त्यानंतर इथे जिरेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण घेतलेले बाजरीचे पीठ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचं आहे. यामध्ये लगेच पाणी टाकायचे नाही आहे. त्यामुळे आपले कोथिंबीर पाणी सोडणार नाही. ज्या पाण्यामध्ये आपण मळणार आहोत ते एकदम कमी वापरायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम कमी पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे पीठ. अशा पद्धतीने पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा तयार केल्यानंतर एकदम घट्टसर असा मळायचा आहे आणि मळून झाल्यानंतर आपल्याला शेंगुळ्यासारखे हातावर मुठीमध्ये व्यवस्थित असे मुटकुळे वळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मुटकुळे वळून घ्यायचे आहे. खूप जाड पण ठेवायचे नाही, बारीक ठेवायचे आहे. पातळ असे वळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने वळून झाल्यानंतर ते आपल्याला वाफवायचे आहे. तुम्ही याला कोथिंबीर वडीसुद्धा म्हणू शकता. आणि आता त्यानंतर आपण गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यावर चाळणी ठेवून झाकण ठेवायचे आहे. त्यानंतर त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण वळलेले मुटकुळे त्यामध्ये ठेवायचे आहे आणि व्यवस्थित वाफी भरून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. अशी व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला आणि हे 5 ते 10 मिनिटासाठी एका बाजूने वाफवून द्यायचे आहे. मग दुसऱ्या बाजूने वाफीसाठी पलटवून ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि इथे चिमट्याने तुम्ही उलटे करू शकतात म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी वाफी भरतील. अशा पद्धतीने व्यवस्थित पलटवल्यानंतर आपण त्यांना परत 5 ते 10 मिनिटासाठी वाफी भरवण्यासाठी ठेवणार आहेत. इथे 10 मिनिटं झालेले आहे. इथे मी बघू शकता कशा पद्धतीने वाफी भरून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आपले मुटकुळे तयार आहे. पण त्यानंतर आपल्याला थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मुटकुळे तयार झालेले पाहिजे वाफेतून आणि त्यानंतर मी इथे थोडेसे तव्यावर तेल टाकून घेणार आहेत आणि एकदम कमी तेलामध्ये क्रिस्पी तयार करायचे आहे आपल्याला. इथे मुटकुळ्यांचे मी व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहे. हे तुकडे तुम्ही असे तळू शकता किंवा सगट पण तळू शकतात. म्हणजे पूर्ण असलेले तळू शकतात. पण असे तळल्यानंतर लवकरच क्रिस्पी होतात आणि खायला कुरकुरीत लागतात आणि थोडा वेळ गरम तव्यावर ठेवल्यानंतर खूपच छान लागतात. अशा पद्धतीने आपले मुटकुळे तयार झालेले आहे. ही रेसिपी तुमच्या आजी, बाबांना नक्की माहीत असेल. तुम्ही त्यांना एकदा नक्की विचारा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.